गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? आज उठायची इच्छा अजिबात नव्हती. एवढा आळस आला होता की झोपू वाटत होतं, पण काय पर्याय नव्हता. आणि लोळताच आईचा आवाज आला, "रू पटकन इकडे." मग काय गेले आईकडे. बघितलं तर काय आईकडनं तेल सांडलं होतं. आणि हे जर आपल्याकडनं सांडलं असतं तर काय, मग आपली खैर नाही. आपल्याला दणके पडले असते आणि शिव्या पडल्या असत्या त्या वेगळ्याच. स्टूल वगैरे धुवून घेतला, तेलकटपणा काढला. दिवसभर झोपले होते मी, आराम केला जेवण वगैरे करून. रात्री परत मस्तपैकी आईने भाकऱ्या करायला लावल्या, म्हणून भाकरी वगैरे बनवली. मला काही एवढा नीट भाकऱ्या येत नाही, बट मी ट्राय करते. आता विचार करत असताना की पाणी गरम कशासाठी केलं आहे. तर पाणी गरम मी याच्यासाठी केलं आहे बिकॉज भाकरीचं पीठ असं खूप दिवस ठेवलं की त्यातला जो चिकटपणा असतो तो निघून जातो. तर ते थोडंसं आई म्हणते गरम पाणी टाकून थोडंसं पीठ मळायचं असतं. त्यामुळे मग गरम पाणी टाकून थोडंसं पीठ मळून वगैरे घेतलं आणि त्यानंतर भाकरी वगैरे केल्या मस्तपैकी. मला भाकरी जास्त जमत नाही. माझ्या भाकरी अजूनसुद्धा तुटतात आणि भाजतानासुद्धा मला एवढ्या परफेक्ट भाजतात ना. पण ह्याच अपोजिट मला चपात्या खूप म्हणजे खूप छान येतात आणि खूप मस्त चपात्या पण करते मी. सो नो डाऊट. आणि मी फुगते तशीच माझी भाकरी आणि चपातीसुद्धा फुगते, नो डाऊट. सो कोणी म्हणू नये की ही खूप फुगते, तू फुगते तशी चपातीसुद्धा फुगून दाखव. नो डाऊट फुगून दाखवू शकते आणि येतं मला खूप छान प्रकारे. तर भाकरी वगैरे करून घेतल्या मस्तपैकी. त्यानंतर कोण कोण सीड्स खातं, तशा मी सनफ्लॉवर्सच्या वगैरे सगळ्या सीड्स भाजून वगैरे घेतल्या मस्तपैकी. त्या रोस्ट वगैरे करून त्या सगळ्या मिक्स केल्या आणि त्या खायला इतक्या सुंदर आणि छान लागतात. मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतात त्या, म्हणून मग मी त्या रोस्ट वगैरे केल्या. थोड्याशा भाजून वगैरे घेतलं. भाकरी वगैरे करून झालं. सगळं झाल्यावरती मी मस्तपैकी किचन वाटा साफ केला, कारण की भाई सगळं झाल्यावर किचन वाटा साफ बघितल्यावरती जे सुकून भेटतं ना, ते कशात नाही भेटत आणि भारी वाटतं. पण तेच जर घाण असेल ना तर मग स्वयंपाक करायची सुद्धा इच्छा होत नाही. आणि एवढीशी भाकर का, तर ती माझ्यासाठी. मला जास्त खायचं नव्हतं, थोडंच खायचं होतं, म्हणून मी छोटीशी भाकर केली होती, तीच खाल्ली. त्यानंतर सगळं काम वगैरे केलं आणि आवरून झोपी गेले. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा यार. अप्रिशिएट करायला का लाजता तुम्ही लोकं? करत जावा ना, भारी वाटतं. बाय बाय. थँक्यू. गुड नाईट.